सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराकरता रोहित पवार मैदानात आहेत। बारामतीच्या काटेवाडीमधून प्रचाराला सुरुवात होणार आहे। सकाळी 9 वाजता पहिली प्रचार सभा होईल। रोहित पवार यांची सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ घोंगडी बैठक आहे। अजित पवारांकडे बघून सुनेत्रा पवारांना मत द्या असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे। बारामती तालुक्याची अजून एक इच्छा होती की अजितदादांच्या रूपानं बारामती तालुक्याला एकदा मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि दुर्दैवानं तो दिवस काय बघायला मिळाला नाही। कारण भविष्य चांगलं होतं, झालंच असतं ती शक्य, पण दुर्दैवानं तो दिवस बघायला नाही मिळाला। परंतु पवार फॅमिलीत अनेक हिरे आहेत की ते आज ना उद्या त्या पदापर्यंत जाऊ शकतील अशी बारामती तालुक्याची जनतेची इच्छा आहे। त्या दृष्टिकोनात आपल्याला आता चालून एक संधी ती आली आहे आणि ती संधी अशी की जेणेकरून आपल्याला सुनेत्रा वहिनींना संधी मिळाली पाहिजे। जर आता आपण त्यांना जास्तीत जास्त मतानं निवडून दिलं तर महाराष्ट्रात एक वेगळा संदेश जाईल आणि त्या संदेशाच्या माध्यमातून की एक महिला उपमुख्यमंत्री झाले, एक महिला मुख्यमंत्री होऊ शकते असं एकदा तरी असं होईल। येत्या 23 तारखेला घड्याळ चिन्ह वहिनींना आपल्या गावाने एक आता सांगितलं शीतलबाई यांनी की जिल्हा परिषदला रोहितदादांना विक्रमी मतदान केलं, तोच विक्रम तो पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला। पण हा जी विधानसभेला जास्तीत जास्त काटेवाडीतलं मतदान होईल तो महाराष्ट्रात नव देशात जाईल। म्हणून प्रत्येकानं आपल्या असणारे आपले मित्र, पै पाहुणे, मोल मजूर सगळ्यांना विनंती करून जास्तीत जास्त काटेवाडीचं मतदान घडून आणून शिवाजी पार्क जिमखानाच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालंय। शिवाजी पार्क जिमखानातर्फे स्वर्गीय विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।